श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लग्नानंतर काही वर्षातच प्रत्येक बाईला चाहूल लागते ती एका गोंडस बाळाची. आई होणं हे प्रत्येक बाईसाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. तो प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. जगातील प्रत्येक स्त्रीला ते सुख लाभावं अशीच माझी स्वामी चरणी मनापासून प्रार्थना आहे. आणि तसाच एक सुंदर स्वामी अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा अनुभव आहे सोलापूरच्या मानिनी पत्रे या ताईंचा. तर त्यांच्या शब्दात मी अनुभव सांगायला सुरुवात करते. ताई म्हणतात, नमस्कार, माझं नाव मानिनी. माझं लग्न झालं. मी या घरात आले. माझ्या मिस्टरांना एक लहान भाऊ आहे. आमच्या लग्नानंतर 2 वर्षांनी माझ्या दिराचं लग्न झालं. आम्ही सगळे एकत्र राहतो. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला चाहूल लागते ती आई होण्याची. लग्नानंतर 1-2 वर्ष झाले की प्रत्येकजण तू कशी आहे हे विचारण्याआधी तुला काही आहे हे विचारतं. आम्हाला सुद्धा घरात सगळ्यांना बाळाची चाहूल लागली. माझी जाऊ, तिला लग्नानंतर लगेच एक मुलगा आणि त्यानंतर एक मुलगी झाली. आम्ही दवाखानाही सुरू केला, पण प्रॉब्लेम काय आहे हे कळतच नव्हतं. डॉक्टरांना विचारलं तर ते सुद्धा हेच म्हणायचे की तुम्ही प्रयत्न करत राहा, प्रॉब्लेम काहीच नाही आहे. माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम, पण सासूबाई खूप कडक आहेत. मला बाळ होत नाही याचा सगळा दोष त्या मलाच देत असायच्या. माझ्या माहेरच्यांनाही त्या खूप बोलायच्या. मला त्यांचं टोचून बोलणं सहन नाही व्हायचं. त्या माझ्या मिस्टरांनाही खूप माझ्या विरुद्ध बोलायच्या. माझ्या मिस्टरांनी दुसरं लग्न करावं असं त्यांना वाटायचं. पण माझ्या मिस्टरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते मला खूप समजवूनही सांगायचे. आम्ही बरेच दवाखाने केले, बाबाबुवा केले, पण कशातच काहीच निष्पन्न झालं नाही. असं करत करत जवळपास 13 वर्ष निघून गेले. त्यानंतर मात्र माझं वय वाढल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स यायला लागल्या. आम्ही त्या 12 वर्षात इतके दवाखाने केले की डॉक्टराच्या जवळपास माझ्याजवळ 501 फाईल्स त्या झाल्या आहेत. एका पॉईंटनंतर तर माझ्या मिस्टरांनी ही आशा सोडली. त्यांनी मला समजावलं की जे सुख आपल्या आयुष्यात नाही त्याबद्दल काय रडायचं. काही गोष्टी सोडून देण्यातच अर्थ आहे. आपणही ही आशा आता सोडून देऊ आणि दोघंच आयुष्य जगू. त्यांचं हे बोलणं ऐकून मला खूप रडू यायचं. मला सुद्धा वाटायचं माझी ओटी भरावी. समाजात सुद्धा जिला मूल नाही अशा स्त्रीला मान मिळत नाही. मी तेव्हा खूप रडायचे. तो टाईम मी खूप डिप्रेशनमध्येही गेले होते. असेच आमचे दिवस निघत होते आणि एक रात्री मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात मला अक्कलकोटचं मंदिर दिसत होतं. स्वामी महाराजांबद्दल, अक्कलकोटबद्दल मी ऐकलेलं तर होतं, पण मी तिथे कधी गेलेले नव्हते आणि कधी स्वामींची सेवाही केली नाही. मी त्या स्वप्नाबद्दल माझ्या मिस्टरांना सांगितलं आणि त्यांच्याजवळ इच्छा दाखवली की मला महाराजांचं दर्शनाला जायचं आहे. मला एकदा अक्कलकोटला घेऊन चला. माझ्या मिस्टरांनी आधी नाही म्हणलं, पण माझा हट्ट पाहून त्यांनी नंतर होकार दिला. त्यानंतरच्या एका रविवारी आम्ही अक्कलकोटसाठी निघालो. गावात पोहोचण्याआधी आम्ही एका टपरीवर चहा नाश्त्यासाठी थांबलो. माझे मिस्टर गाडी लावत होते. तिथे हॉटेलच्या बाहेरच मी एका चेअरवर बसून होते. तिथे माझ्याजवळ एक भिक्षुकी आला आणि मला म्हणाला की मला भूक लागली आहे, काहीतरी खायला देवा. ते ऐकून मी मध्ये जाऊन खाण्याची प्लेट त्या बाबासाठी घेऊन आले. ते सगळं पोट भरून त्यांनी खाल्लं आणि मला म्हणाले की तुझं सगळं छान होईल, इतकी का चिंता करतेस, तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणून ते जाऊ लागले. मी हॉटेलमध्ये पैसे द्यायला गेले आणि मला एकदम वाटलं की त्या बाबांना थोडे पैसे द्यावे, म्हणून मी लगेच परत आले. तितक्यात ते बाबा निघून गेलेले होते. मी ते ज्या ठिकाणी बसलेले होते तिथे पाहिलं तर एक कागद होता आणि त्यावर लिहून होतं, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ते पाहून माझ्या डोळ्यात पाणीच आलं. त्यानंतर आम्ही मंदिराकडे गेलो आणि दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो. दर्शन घेतलं. महाराजांसमोर डोकं ठेवून मी खूप मनापासून प्रार्थना केली आणि म्हणाले की महाराज, तुम्ही तर अशक्यही शक्य करता असं लोक म्हणतात. मग माझ्या आयुष्यातील एवढीही अशक्य गोष्ट शक्य करा. माझी सुद्धा ओटी भरू द्या. मला ही आई व्हायचं आहे. माझ्याही पदरी हे सुख द्या. यानंतर मी कधीच तुम्हाला काही मागणार नाही. फक्त हे सुख मला द्या. असं बोलून मी तिथे खूप रडले. दर्शन घेऊन आम्ही परत आलो. ते दर्शन, ती भेट जणू मनात घर करून गेली. त्यानंतर 1 महिन्यांनीच मला ती गुड न्यूज मिळाली की मी प्रेग्नंट आहे हे मला कळलं. हे सगळं स्वामी कृपेने झालं. ज्या गोष्टीची आम्ही आशाही सोडली होती ती गोष्ट घडली. आज मला 2 वर्षाची एक गोंडस मुलगी आहे. तिचं नाव आम्ही स्वामींनी ठेवलं आहे. खरंच स्वामींनी मला माझं आयुष्य दिलं. माझं निराश आयुष्यात आशेचा किरण मला स्वामीमुळे मिळाला. आता आयुष्यभर मी स्वामीचरण सोडणार नाही आणि अशीच निरंतर स्वामी सेवा करत राहील. श्री स्वामी समर्थ.